यिर्मया अध्याय 49. अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर म्हणतो काय? इस्रायलास कोणी पुत्र कोणी वारस नाही काय? तर मिल्कोम दैवताने गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरातून का वस्ती करून आहेत? यास्तव परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात अम्मोन्यांच्या राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकावयास लावीन. ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यास अग्नीने जाळीतील. इस्रायल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो. हे हेशबोना, हाय हाय कर, कारण आय उजाड केलेले आहे. राब्बाच्या कन्यांनो रडा, आपल्या अंगाला गोणताट गुंडाळा. शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा, कारण मिल्कोम दैवत, त्याचे याजक व सरदार यासह बंदिवान होऊन जाईल. तू खोऱ्यांचा, आपल्या सुपीक खोऱ्यांचा का अभिमान बाळगतेस? अगे मला सोडून जाणाऱ्या कन्ये, तू आपल्या निधीवर भिस्त ठेवून म्हणालीस, मजवर कोण चालून येणार? प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझवर दहशत आणितो. तुम्हातील एकूण एकास हाकून लावितील. भटकणाऱ्यास एकत्र करावयास कोणी राहावयाचा नाही. तरी पुढे मी अम्मोन्यांचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो. अदोमाविषयी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना? ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून रहा. त्याचा समाचार घेण्याची वेळ आली, म्हणजे मी एसावावर नेमिलेले अरिष्ट त्याजवर आणीन. द्राक्षे गोळा करणारे तुझकडे आले, म्हणजे ते काही सर्वा राहू देणार नाहीत. रात्री चोर आले, तर त्यास हवे तितके मिळे तोवर ते नासधूस करीतील. तसे मी एसावास उघडे बोडके केले आहे. मी त्याची गुप्तस्थाने उघडी केली आहेत. त्याला लपता येत नाही. त्याचा वंश, त्याचे भाऊबंद व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत. तो गत झाला आहे. तुझे अनाथ राहू दे, मी त्यास जिवंत ठेवीन. तुझ्या विधवा मजवर भरवसा ठेवोत. कारण परमेश्वर म्हणतो, पहा, न्यायाने पाहता ज्यास पेला प्यावयाचा नव्हता त्यास तो प्यावा लागेल. तर तू कोणतीही शिक्षा झाल्या वाचून राहशील काय? तू शिक्षा झाल्या वाचून राहणार नाहीस. तुला पेला प्यावाच लागेल. परमेश्वर म्हणतो, मी आपल्या जीविताची शपथ वाहिली आहे की बसरा, विस्मय, निंदा, उजाडी व शाप यास पात्र होईल. त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील. मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे. राष्ट्रात जासूद पाठविला आहे. तुम्ही सर्व एकवट व्हा. तिजवर चढाई करा. युद्धास उभे रहा. कारण पहा,
मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे, मानवांमध्ये तुला तुच्छ केले आहे. जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसविले आहे. तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो. अदोम भयावह होईल. प्रत्येक येणारा जाणारा तिला पाहून विस्मय पावेल. तिच्या सर्व पीडा पाहून तिचा उपहास करील. परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्याजवळचे गाव जसे उद्ध्वस्त झाले, त्याप्रमाणे तेथे कोणी राहावयाचा नाही. एकही मनुष्य तेथे बिऱ्हाड करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. पहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणाऱ्या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल. मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन व ज्याला निवडतील त्यास तिजवर नेमीन. कारण मजसमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ मजसमोर उभा राहील? ह्यास्तव परमेश्वराने अदोमाविरुद्ध केलेला संकल्प व तेमानाच्या रहिवाशांविषयी केलेल्या योजना ऐका. ते त्यास कळपातील लहान सहानास निश्चये नेतील. त्यांची वस्ती त्यांच्यामुळे खात्रीने विस्मय पावेल. त्यांच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कापत आहे, आरोळी होत आहे. तिचा आवाज तांबड्या समुद्रात ऐकू येत आहे. पहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील. तो बसऱ्यावर आपले पंख पसरील. त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणाऱ्या स्त्रीच्या प्रमाणे होईल. दिमिश्काविषयी हमात व अर्पाद फजित झाले आहेत. त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे. त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे. समुद्र क्षुब्ध झाला आहे, तो शांत होऊ शकत नाही. दिमिश्क नगरीचा धीर सुटला आहे. ती पळून जाण्यास तयार झाली आहे. दहशतीने तिला पछाडिले आहे. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे क्लेश व वेदना तिला लागल्या आहेत. प्रशंसनीय नगरी, माझ्या आवडीची नगरी लोक का सोडून गेले नाहीत? ह्यामुळे त्या दिवशी तिचे तरुण तिच्या चवाठ्यांवर पडतील. सर्व वीर स्तब्ध होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी दिमिश्क नगरीच्या तटात अग्नी पेटवीन. तो बेन हदादाचे वाडे खाऊन टाकील. केदार व हसोराची संस्थाने, यावर बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर याने मारा केला त्याविषयी परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा. ते त्यांचे तंबू व कळप नेतील. त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील. चोहोकडे दहशत आहे असे ते त्यास सांगतील. हसोराच्या रहिवाशांनो, पळा, दूर भटका, दडून राहा, असे परमेश्वर म्हणतो. कारण बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने तुमच्या विरुद्ध संकल्प केला आहे. तुमच्या विरुद्ध त्याने योजना केली आहे. उठा,
स्वस्थ व बेफिकीर राहणाऱ्या राष्ट्रांवर चढाई करा असे परमेश्वर म्हणतो. त्याला वेशी किंवा अडसर नाहीत. ते एकीकडे राहतात. त्यांचे उंट लुटले जातील. त्यांचे बहुत कळप लुटीस जातील. दाढीचे कोपरे छाटलेल्यांची दाही दिशात मी दाणादाण करीन व चोहोकडून त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे परमेश्वर म्हणतो. हासोर हे कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. कायमचे ओसाड होईल. तेथे कोणी राहावयाचा नाही. एकही मनुष्य तेथे बिऱ्हाड करणार नाही. यहुदाचा राजा सिदकिया याच्या राज्याच्या आरंभी एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकीन. एलामावर आकाशाच्या चारही भागातून मी 4 वारे सोडीन व त्यास त्या चारही दिशास विखरीन. ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडावयाचे नाही. एलामाचा घात करू पाहणाऱ्या त्यांच्या शत्रूंपुढे मी त्यास घाबरे करीन. मी त्याजवर अरिष्ट माझा संतप्त क्रोध आणीन असे परमेश्वर म्हणतो. मी त्यास नष्ट करीपर्यंत तरवार त्यांच्या पाठीस लावीन. मी एलामात आपले सिंहासन मांडीन आणि तेथून राजा व सरदार यांचा नाश करीन असे परमेश्वर म्हणतो. तरी पुढील काळी मी एलामाचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.